आपल्या मंत्रिपदाची शपथ घेऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिल्यानंतर या राज्यामध्ये 60 लाख परिवारांना तुकडेबंदी कायद्यामुळं ज्यांचे घर कायदेशीर होत नव्हते त्या 60 लाख परिवार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे. काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे, पण भाजपा शिवसेनेचं एकमत झालं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अनेक ठिकाणी भाजपा शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे. आता भाजपा शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर 13 मित्र पक्ष आहे त्याचीही चर्चा आम्ही करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेची बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादी सोबत म्हणजे पुण्याचं असो किंवा का अमरावती सुद्धा युवा स्वाभिमान असेल नाही, आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या 15 वर्षापासून आमच्या महायुतीचा भाग आहे. रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला. मागच्या 15 वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्र पक्षामध्ये आहे. त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्या समोर जो आहे तो शिवसेनेचा आहे, युवा स्वाभिमानचा आहे. राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाही आहे, पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत. अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे. नागपूरमधून काय होईल? नागपूरमधील बरेचसे कार्यकर्ते जे आहेत वरिष्ठांकडे मागणी करतायत की भाजप मजबूत आहे पुरेशी, त्यामुळे इथे लोकसभा विधानसभेमध्ये युती ठीक आहे, पण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. नागपूर असो की मुंबई असो, भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासून मागच्या 30 वर्षापासून नैसर्गिक मित्र पद्धतीने आमच्यासोबत काम करतायत. त्यामुळं जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला, जिथे भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला जर युती करण्याचा निर्णय झाला आहे राज्य स्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही. अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं की मी सर्व काही पणाला लावेल आणि भाजपच्या ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावळे यांनी अजितदादांच्या नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्या तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे. आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा महापौर अजितदादा म्हणतात. अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं. त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. आज आदित्य ठाकरेच्या उपस्थितीमध्ये मेळावा होत आहे असं ठरतंय त्यांच्यामध्ये की आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेंना कुठं प्रमोशन दिलं जात आहे. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. त्यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं. नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे, संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे. मुंबई वाचवा यासाठी पोस्टर लागलेले होते, ते पोस्टर काढून टाकण्यात आले. त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी नाही. राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनी पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले. ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल. आम्हाला तेवढी शिस्त आहे. आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही. त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली. त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना. राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये. आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे. आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली. गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं जर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वबळावर नाही. गुलाबराव पाटील त्याचं स्वभावाप्रमाणे बोलत असतात, पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचा निर्णय झाला आहे. मुंबईमध्ये अमित शहाच्या याच्यात जाऊ देणार नाही.
नशात जाऊ देणार आहे असं संजय राऊत म्हणतात. आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे. रहमान नावाचा डकेत कोण आहे ते महाराष्ट्राला माहित आहे. असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही. त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय माहिती नाही. त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही. सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मारायचा त्यांचा कार्यक्रम आहे. टोमणे मारत राहतात. त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई, मुंबई महाराष्ट्राची. सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही. हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी या राज्याच्या सर्वच 14 कोटी जनतेला वाटत आहे. आणि त्यामुळं हे जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्ही मध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात. कालच निवडणूक जाहीर झाली, पैशाचा महापूर वाहणार आहे, पैशाचा वापर होणार आहे. ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले आहेत त्यांना तेच दिसतं. सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन्ही एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे का, असंही चांगलं समीकरण आहे. दोघे एकत्र आले चांगलं समीकरण आहे. लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात. जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात. असं आहे. त्यांना एकत्र यायला काही मनाई नाहीये. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण विजन काय आहे? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा. देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं. मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला. 10 वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई, तुम्ही एमआरसॅकवर काढा मुंबई 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी काय, 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024 ची मुंबई काढा. आमचा दावा नाही की सारं बदललं, पण आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लॅन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लॅनचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही. असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे. या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे, त्यांची जमानत जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. सांगितलं आता मी. आणि दुसरीकडे ते वर्षा गायकवाड म्हणतात की आम्ही मारहाण करणार सोबत जातो, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी. त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे. त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा आहे. यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे. अजून ते 20-22 पक्ष आले होते मागे, हातवर केले होते एकामेकांनी. त्यांना घेऊन या सर्वांना. ममता बॅनर्जी तिकडे कोणते आले होते माहिती नाही, पण ते जरा सर्वांनी आलं पाहिजे. आम्ही 51% लढाईची तयारी केली आहे. 51% मतं आम्हाला मिळतील. शिंदे साहेबांसोबत युती तुमची ठरलेली आहे, मात्र जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? जागा वाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा तुम्हाला जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल. सर, दिग्विजय सिंग यांनी राज्यसभेमध्ये एक मागणी केलेली आहे की जेव्हा एखादा पक्ष फुटतो तेव्हा चिन्ह गोठवलं जातं, पण महाराष्ट्रात शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं. जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला 6 वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको, अशा प्रकारची मागणी केली. मागणी करायचं कामच आहे. कायदे काय आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी अजितदादांना, एकनाथ शिंदे धनुष्यबाण, त्यामध्ये काही कालपर्वा नवीन कायदा तयार केला का? संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले, केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं. आणि आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालूच आहे. त्यामुळे जे काही चिन्ह मिळालं ते कायद्याने मिळालेले आहेत. त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा शेवटी पक्ष म्हणजे काय, तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहे आणि वेगळे किती झाले तर कायदा आहे. अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल, केंद्रीय निवडणूक आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदादांना मिळाले आहे. 29 महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये 29 पैकी किती महायुती सर्व जिंकणार आहे. 29 महापौर हे भाजपा महायुतीचे होतील. किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आता कॅल्क्युलेशन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन. 100% आम्ही सर्व सोबत लढणार आहोत. 29 हे लिहून घ्या. जेव्हा मतमोजणी होईल 16 तारखेला तेव्हा 29 महानगरपालिकेचे महापौर भाजपा महायुतीचे राहतील. महाराष्ट्र